डेली असं आपलं आयुष्य पणाला लावत आहे. पण आज रुटीनच बनवलंय. दररोज व्हिडिओ काढायचा म्हणजे लक्षात राहतं सुरुवातीला टोचेल, किती दिवस झाले तर आयुष्य बदलू शकतं. सत्य हे आहे की ज्या क्षणी तुम्ही कोणामागे धावायला सुरुवात करता त्याच क्षणी तुम्ही स्वतःला हरवून बसता. आज आपण अशा एका मानसिकतेबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला केवळ एक यशस्वी पुरुषच बनवणार नाही, तर तुम्हाला जगाच्या नजरेत एक मॅग्नेट बनवेल. निसर्गाचा एक साधा पण क्रूर नियम आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा पाठलाग करता ती गोष्ट तुमच्यापासून नेहमी लांब पळते. विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या शिकारी प्राण्यासारखे कोणामागे धावता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची भीती वाटू लागते किंवा तुमचा कंटाळा येऊ लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला किंवा कोणाच्या तरी अटेन्शनला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवता तेव्हा तुम्ही नकळत जगाला हे सांगत असता की तुमचं स्वतःचं आयुष्य रिकामं आहे. तुमच्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये जे तुम्हाला आनंद देऊ शकेल. तुम्ही तुमचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देता. ज्या माणसाकडे स्वतःचं विजन नाही, ज्याच्याकडे स्वतःचं ध्येय नाही, अशा माणसाचा आदर कोणीच करत नाही. यशस्वी पुरुषांचं नीट निरीक्षण करा. ते रात्री उशिरापर्यंत कोणाचे मेसेज येण्याची वाट पाहत बसत नाही. ते स्वतःचं शरीर घडवण्यात, स्वतःची बुद्धी तल्लख करण्यात आणि स्वतःचं साम्राज्य उभं करण्यात इतके व्यस्त असतात की त्यांना कोणामागे धावायला वेळच उरत नाही. लोक डोपामाइनचे गुलाम झाले आहेत. कोणाचं तरी एक लाईक किंवा एक मेसेज तुम्हाला क्षणिक आनंद देतो आणि तुम्ही त्या आनंदाच्या आजारी जाता. पण या छोट्याशा आनंदासाठी तुम्ही किती मोठी किंमत मोजत आहात याचा विचार कधी केलाय का? तुम्ही तासन तास एखाद्या जुन्या चॅटचा अर्थ काढण्यात घालवता. समोरच्या व्यक्तीने रिप्लाय का दिला नाही याचे हजारो तर्क लावता. तुमची ही मौल्यवान मानसिक ऊर्जा अशा ठिकाणी खर्च होते जिथे तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शून्य आहे. जर तुम्ही दिवसाचे 5 तास कोणाचा तरी विचार करण्यात घालवत असाल आणि अर्धा तास सुद्धा स्वतःच्या करिअरवर किंवा तब्येतीवर काम करत नसाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहात. प्रसिद्ध तत्वज्ञान आहे फुलपाखरांच्या मागे धावू. जर तुम्ही फुलपाखरांच्या मागे धावलात तर ती उडून जातील. त्याऐवजी आपली बाग सुधारा. तिथे सुंदर झाडं लावा, सुगंधी फुलं फुलवा, जमिनीची मशागत करा. तुमची बाग इतकी सुंदर करा की फुलपाखरं स्वतःहून तिथे येतील. आणि समजा एखादं फुलपाखरू नाही आलं तरी शेवटी तुमच्या हातात एक नंदनवन असेलच. स्वतःवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ही बाग फुलवणं होय. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक स्थिरता असते, जेव्हा तुमचं शरीर पिळदार आणि सुदृढ असतं, जेव्हा तुमची बुद्धी तीक्ष्ण असते, तेव्हा तुम्ही कोणाला शोधत नाही डेली तर लोक तुम्हाला करतोय शोधत पण ते येतात. कुणी स्वतःला सांगायलाच नाही काय घडवण्यासाठी तुम्हाला 5 मुख्य स्तंभांवर काम युट्यूबला बघून करावे कर ना लागेल. मग. नाही. पहिला युट्यूबला ते स्तंभ आहे डेलीच तुमची होत नाही शारीरिक ना. ताकद. मी बघितलं तुमचं जो शरीर असं हे कसे तुमचं हे काढायचे. बंधन पद्धत नाही. बघ एकदा आणि जर तसं तुम्ही कर स्वतःच्या शरीराची असं शिस्त म्हणतोय. पाळू शकत नाही नाही, नसाल मी तर बघितले होते तुम्ही थोडे जगावर असे राज्य शॉर्ट्स करण्याची ते स्वप्न पाहू फुल नका. बघितले म्हणजे असं जिममध्ये पोस्चर घाम ते गाळा, सकस पण आहार होत घ्या नाही ते आणि कसं काय. स्वतःला आरशात तसं होत बघताना नाही का? अभिमान हा. वाटेल असं शरीर कमवा. त्यांना आपल्यासारखं दुसरा करायला स्तंभ आहे आर्थिक त्याच्यामुळे मी काहीतरी कर म्हणलं ना. जाऊन दे, आता पैसा चुकलं तर तुम्हाला चुकून दे. सुख विकत असं घेऊन हो देऊ थोडं शकत नाही. काय जिम मध्ये मारले ना अशा करते लोकांपासून दूर राहण्याचं युट्यूब स्वातंत्र्य ला देतो, जिम मध्ये जे मार. तुम्हाला हा आवडत नाही. ते प्रॉब्लेम पैसा म्हणजे तुम्हाला सगळ्यात सन्मान भारी मिळवून व्यायाम देतो. कोणता आहे माहितीये का मला? तिसरा स्तंभ आहे आपल्या ध्यान. ह्याच्यात अशी हे बघ. पुस्तकं वाचा जी तुमची विचार करण्याची पद्धत हा. बदलतील. नवनवीन कौशल्य आत्मसात करा. आपण काढत ना असं तुमचं हो. डोकं हे तुमचं सर्वात मोठं भांडवल आहे. चौथा स्तंभ आहे भावनिक कडकडपणा. कोणाच्या तरी एका शब्दाने जर तुमचं डोकं फिरत असेल तर तुम्ही अजूनही लहान बाळ आहात. जगाचा नियम आहे की जे सगळ्यात भारी. झुकतात त्यांना अजून झुकवलं जातं. सगळ्या बॉडीची तुम्हाला स्ट्रेचिंग होते. डोंगरासारखं अढळ व्हावं लागेल. आणि पाचवा स्तंभ आहे स्वतःच्या एकांताचा आनंद घेणे. ज्याला एकटं राहताना भीती वाटत नाही तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. आयुष्यात एक असा काळ असायला हवा ज्याला आपण मॉन्क मोड किंवा परिवर्तन काळ म्हणतो. काही महिने किंवा वर्ष जगापासून पूर्णपणे संपर्क तोडून स्वतःच्या ध्येयावर तुटून पडाल. लोक म्हणतील तुम्ही बदलला आहात, लोक म्हणतील तुम्ही गर्विष्ठ झाला आहात, पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा हेच लोक तुमची वाहवा करतील. या काळात तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या गोष्टींकडे धावत होता त्या क्षुल्लक होत्या. जेव्हा तुम्ही या साधनेतून बाहेर पडाल तेव्हा तुमचा आवाज, तुमची नजर आणि तुमचा वावर आपण 7 एका वाजता पळून विजेत्यासारखा बाहेर निघलो असेल. पाहिजे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करायला लागता आणि 5 ला आलोय, स्वतःच्या 5:30 पर्यंत प्राधान्य बाथरूमला. देता, तेव्हा एक 6:30 चमत्कार व्यायाम. घडतो. जगाची नजर 6:45 ला तुमच्यावर तर पडते. आंघोळ. लोकांना नीडी किंवा गरजू माणसाची वास लय फार लवकरच फार येते तर 7:15 आणि लोक अशा 7:20 पर्यंत. माणसांपासून लांब पळतात. पण जेव्हा तुम्ही तुमचं तिथे खाली attention बसणं इतकं महाग करता की एवढी ते गेलता आहे. मिळवण्यासाठी तेवढ्यात नाही. समोरच्याला मेहनत करावी अर्ध्यात लागते, फक्त. तेव्हा तुम्ही एक असं. रहस्य बनता. हा. तुम्ही एक हा. आव्हान बनता. पण सर्वात जास्त मोठी खाली बसलं गंमत का? ही आहे आणि हात की तसे जेव्हा नाही, तुम्ही बांध हात, स्वतःला हात बांधेव. पूर्णपणे असे, घडवता, असे. हात तेव्हा बांधेव, तुम्हाला बांधेव ना. कोणाच्या हा. मागे धावण्याची हा. गरजच उरत नाही. कर. कारण तुम्हाला
रिलॅक्स 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 अजून रिलॅक्स. ते अर्ध्यात ते तुमचं हा. ध्येय हेच तुमचं कवच हा. आहे ज्याचं मिशन 90 मध्ये वाकायचं हे व्हायचं खाली जायचं फक्त जास्त नाही. जर तुमचं स्वप्न स्वतःला उत्कृष्ट बनवणे असेल बघा आता. तर कोणाचंही तुमच्या आयुष्यात येणं किंवा ताण पडत जाणं असेल तशा तुम्हाला मांडाला. विचलित करू शकणार हो. नाही. स्वतःच्या ते लय भारी. कर्तृत्वाचा एक असा महाल उभा करा की तिथे प्रवेश मिळवण्यासाठी लोकांनी तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल. आता वेळ आली आहे फोन बाजूला ठेवण्याची, त्या फालतू मेसेजेस कडे दुर्लक्ष करण्याची Yes. आणि स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवण्याची जिथून जग तुम्हाला आदराने पाहेल. स्वतःवर इन्व्हेस्ट करा, स्वतःचं साम्राज्य उभं करा, मग पहा संपूर्ण जग तुमच्या पावलाशी असेल. जर हा विचार आज तुमच्या थेट काळजाला भिडला असेल आणि तुम्हाला जाणीव झाली असेल की आता स्वतःला बदलायची वेळ आली आहे, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या अशा एका मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो सध्या स्वतःला विसरून कोणामागे तरी धावत आहे. तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य वाचवू शकतो. स्वतःला अधिक शक्तिशाली, अधिक यशस्वी बनवण्यासाठी अशाच नवनवीन आणि कडक विचारांसाठी आपल्या नवनवीन कडक विचारासाठी म्हणतोय हो. आम्हाला सरनी एक नवीन नियम सांगितलं होता. कठीण आहे. कॉलेजच्या पायऱ्या चालतात येत अक्षर एकामेकाला धरून वर यांगायचं स्वतःला घडवा. भेटूया पुढच्या एका मी अशाच सांगितलं होतं powerful तुम्हाला. मग गेल्या वरनी लय बनलं होतं निवार रनिंग उरकत होती त्यांनी. नाही पेंट्रेन हे असलं का रनिंग एकदम भारी. सारा खेळ प्रॅक्टिसचा आहे. The practicing mind तुम्हाला लय प्रॉपर व्यायाम सांगितलं होतं. आम्हाला जी फर्स्ट टाइम मारत साईट आम्हाला 12 मिनिटं लागायची. हा. आम्ही 7 आणि 6 मिनिटात आणलं होतं. पैसा कमवायचा, नाव कमवायचं, स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचं. पण एक साधा प्रश्न आहे, आपण खरंच यशाच्या योग्य मार्गावर चालतोय का? आपण बहुतेक वेळा काय करतो, आपण फक्त रिझल्ट वर फोकस करतो, फायनल आउटकम कसा असेल याचा विचार करतो आणि लगेच सक्सेस मिळाला नाही तर फ्रस्ट्रेट होतो. हे सगळं करताना आपण एक खूप महत्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे प्रोसेस. थॉमस एम स्टर्नर त्यांच्या द प्रॅक्टिसिंग माइंड या पुस्तकात एक खूप पॉवरफुल विचार सांगतात. सक्सेस हा गोल नसतो, तो डेली प्रॅक्टिसचा साइड इफेक्ट असतो. थोडा विचार करा, जर तुम्ही रोज एखादी गोष्ट मनापासून पूर्ण लक्ष देऊन करत असाल तर इम्प्रूव्हमेंट होणारच ना. 100%. पण आपली समस्या काय आहे, आपण काम सुरू करताच लगेच रिझल्ट पाहिजे असतो, हे चुकीचं आहे. पेशन्स ठेवायला तयार नसतो आणि प्रोसेस एन्जॉय करायला शिकत नाही. म्हणूनच आपण मध्येच थांबतो, मोटिवेशन कमी होतं आणि आपलं स्वप्न अधुरं राहतं. स्टर्नर सांगतात की आपण फ्युचर मध्ये जगतो किंवा पास्ट मध्ये अडकून राहतो. मला पुढे काय मिळणार, माझ्याकडून अधिक काय चुकलं, पण खरं आयुष्य कुठे आहे? फक्त या प्रेझेंट मोमेंट मध्ये. जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा पूर्ण लक्ष त्या क्षणावर ठेवा, ना फ्युचरची चिंता ना पास्टचा विचार. कारण मास्टरी ही एका दिवसात मिळत नाही, ती मिळते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून. इमॅजिन करा, जर तुम्ही रोज फक्त 1% इम्प्रूव्ह केलं तर काही महिन्यानंतर तुमच्यात किती मोठा बदल होईल. हीच आहे द प्रॅक्टिसिंग पॉवर.
Thank you.